दरम्यान मुंबईत शिवसेनेला बंडाळींचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय। किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारी विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन छेडलंय। मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी चक्क ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे मोठ्या संख्येनं यात महिलांचाही सहभाग होता। किशोरी पेडणेकर या नावाला विरोध आहे, कारण की आज एवढे वर्ष झाली तिकडे ना आमदार होता, ना खासदार होता, ना नगरसेवक होता। त्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये शून्यातून ज्यांनी नंदन खुलवले असे राजेश कुसरे साहेब, आमचे राजेश कुसरे साहेब असले तरच आम्ही मतदान करणार, नाही तर आम्ही मतदान करणार नाही। जो वार्ड आहे त्या वार्डमध्ये आमच्या जे स्थानिक आहेत त्यांना उमेदवारी मिळावी हीच आमची इच्छा आहे। मग आमच्याकडं जर तुम्ही बाहेरच्या वार्डचे लोक आमच्या वार्डमध्ये आणत असाल हे कितपत योग्य आहे? मग आम्ही सामान्य लोक जे सामान्य शिवसैनिक आहे, जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांनी काय करावं? मग आम्ही नुसतं वर्षानुवर्ष कामच करत राहावी का? बाळासाहेब असते अशी परिस्थिती आली अजिबात नाही, अजिबात नाही। बाळासाहेब असते ना तर आम्हाला असं वाटत नाही इथे 10 तास झाले, 10 तास होऊन सुद्धा आम्हाला अजून काही निरोप नाही आहे। 10 तास आम्ही थांबलेलो आहोत। मला वाटतं बाळासाहेब 5 मिनिटात बाळासाहेबांना आम्हाला आतमध्ये बोलवलं असतं, आमचे प्रश्न मांडून विचारून ते विचारपूस केली असते।